विरोधकांनी स्वप्न पाहणं सोडा. 2047 पर्यंत आमचंच सरकार. 52 कुळ्यांचा मोहोळमधून एल्गार. कार्यकर्त्यांनो, निराश होऊ नका. 2024 नाही तर 2047चं नियोजन आहे. 52 कुळ्यांनी भरला नवा उत्साह. 2047 पर्यंत देशात भाजपचीच सत्ता. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोहोळ तालुक्यातील कामती येथे आयोजित आभार सभेत विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. 2047 पर्यंत देशात आणि राज्यात भाजपचीच सत्ता राहणार असं मोठं विधान त्यांनी यावेळी केलंय. मोहोळ तालुक्यातील सिनाई ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट येथे रविवारी सायंकाळी भव्य आभार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजप मोहोळ तालुका युवा अध्यक्ष अंकुश भैया अवताडे यांच्या विनंतीला मान देऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सभेला उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या सोबत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, समाधान अवताडे, राजन पाटील आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते. सभेला संबोधित करताना बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरला. ते म्हणाले की हे सरकार सर्वसामान्यांचं आणि कार्यकर्त्यांचं आहे. तुम्ही रक्ताचं पाणी करून हे सरकार आणलंय, त्यामुळे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं निराकरण करणं ही आमची जबाबदारी आहे. याच दरम्यान त्यांनी विरोधकांना इशारा देत सांगितलं की भाजपचं सरकार गतिमान असून ते 2047 पर्यंत कायम राहणार आहे. आपली पार्टी आपलं सरकार 2047 पर्यंत राहणार आहे. सरकार लोकाभिमुख आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र गतिमान होतोय. कार्यकर्त्यांनी निराश होऊन सोशल मीडियावर व्यक्त होण्यापेक्षा थेट मंत्र्यांकडे आपले प्रश्न मांडावेत. केवळ राजकीय विधानच नाही तर बावनकुळे यांनी मोहोळमधील प्रलंबित प्रश्नांवरही मोठा निर्णय घेतलाय. घोडके वस्ती येथील घरांच्या पट्ट्यांचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. यावर बोलताना मंत्र्यांनी तहसीलदारांना कडक सूचना दिल्या की जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापूर्वी घोडके वस्तीतील नागरिकांना त्यांच्या घराचे मालकी हक्क आणि पट्टे वाटप झाले पाहिजेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही यावेळी जिल्ह्याच्या विकासावर भाष्य केलंय. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन मिसाळ यांनी केलं तर आभार उद्योजक लहू तात्या अवताडे यांनी मानले. या सोहळ्याला तालुक्यातील शेतकरी आणि भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.